नमस्कार सगळ्यांना। आज आपण बघणार आहोत की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत, कशामुळे येत नाही, काय कारण आहेत ते सुद्धा बघणार आहोत आणि त्या कारणांचं सोल्युशन काय म्हणजे व्ह्यूज यायला पाहिजे तेही आपण बघणार आहोत। कारण बघा एवढ्या दिवसापासून आपण मेहनत करत असतो कशासाठी, तर आपल्याला यूट्यूब थ्रू इन्कम यावी, म्हणजे आपण यूट्यूब थ्रू पैसे आपण कमवले पाहिजेत, याच्यासाठी सगळ्या गोष्टी चालू असतात, धडपड आपली चालू असते, खूप मेहनत घेतो, व्हिडिओ एडिट करतो, व्हिडिओ बनवतो, त्याच्यानंतर अपलोड करतो, सेटिंग करतो, सगळ्या गोष्टी करूनही आपल्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत। तर कधी कधी काही गोष्टी आपण करायला विसरतो, ते म्हणजे आहे प्रमोट करणं। तर आपण व्हिडिओ कशा प्रकारे प्रमोट केला पाहिजे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि बघा, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका आणि एक छान अशी कमेंट करायला विसरू नका। आणि बघा होतं काय, खूप मेहनत आपण करत असतो, त्याच्यामध्ये टायमिंग चेंज करून बघितला, टॉपिक चेंज करून बघितला, तरीही काही वेळेस आपल्या चॅनलला व्ह्यूज येत नाही। तर आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की नेमकं कुठल्या गोष्टी केल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे। ठीक आहे, तर एकदा व्ह्यूजसाठी आपण हा प्रमोटचा ऑप्शन जो आहे तो करून बघणार आहोत। जर ह्या गोष्टी आता बघा, तुमच्याकडे YT स्टुडिओ असेल तर तुम्हाला या ठिकाणी करायचं काय आहे, तुमच्याकडे जो YT स्टुडिओ असेल त्या ठिकाणी तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी माझा YT स्टुडिओ जो आहे तो ओपन करून घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तुमचा चॅनलचा पूर्ण डेटा हा फर्स्ट पेजवर येऊन जातो, त्याच्यामध्ये तुमचे व्ह्यूज असतात, वॉच टाईम असतो, सबस्क्रायबर असतात आणि एस्टिमेटेड रेव्हेन्यू सुद्धा असतो। तर बघा या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे, खाली तुम्हाला 5 ऑप्शन दिसतील, डॅशबोर्ड, कंटेंट, ॲनालिटिक्स, कम्युनिटी आणि ऑन। तर याच्यामध्ये तुम्हाला कंटेंटवर क्लिक करून घ्यायचं आहे। कंटेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर बघा व्हिडिओज येतील, व्हिडिओची पूर्ण लिस्ट, त्याच्यानंतर शॉर्ट्स व्हिडिओ येतील, लाईव्ह व्हिडिओ येतील। तर तुम्ही या ठिकाणी जर शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल तर शॉर्ट व्हिडिओला सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रमोट करू शकता, तर लॉंग व्हिडिओला सुद्धा प्रमोट करू शकता। हे डिपेंड करतं तुम्हाला कुठल्या व्हिडिओला प्रमोट करायचं आहे। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आपण करणार काय आहोत, तर या ठिकाणी व्ह्यूज ऑलवर या ठिकाणी लॉंग व्हिडिओजसाठी आपण क्लिक करून घेणार आहोत। व्ह्यूज ऑलवर क्लिक केल्यानंतर तुमच्या इथं पूर्ण जे व्हिडिओ तुम्ही लास्टला अपलोड केलेले आहेत ते सगळे येऊन जाणार आहेत, म्हणजे या ठिकाणी जेही तुमचे लेटेस्ट व्हिडिओ आहेत त्यांची एक प्रकारे लिस्ट येऊन जाणार आहे। आणि वरती जे आहेत ते ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत, म्हणजे तुम्ही या ठिकाणी कशा प्रकारे सॉर्ट बाय म्हणजे कसे बघायचे आहेत, विजिबिलिटी काय आहे, व्ह्यूज किती आहेत, मोनोटायझेशन हा ऑप्शन जो आहे तो त्यांच्या ज्याच्यात येतो ज्यांचं मोनोटाईज झालेलं आहे। त्याच्यानंतर रेस्ट्रिक्शन्स तुमच्या याच्यावर आलेल्या आहेत का, तर याच्या ठिकाणी तुम्हाला कोणाला रेस्ट्रिक्ट करायचं आहे का की किड्ससाठी नाही वगैरे, त्या सगळ्या गोष्टी येऊन जातील। किंवा प्रोडक्ट तुम्हाला या ठिकाणी टॅग करायचे आहेत का की ऑटो टॅग करायचे आहेत, जे असेल ते या ठिकाणी सगळे ऑप्शन्स तुमच्या समोर येऊन जाणार आहेत। तर बघा तुम्हाला करायचं काय आहे, आता आपण बघू की प्रमोट म्हणजे आपण तो व्हिडिओवर क्लिक करून घेऊ। जो माझा कालच एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यावर मी आता क्लिक करून घेणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही तुमच्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला पाहिजे, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर विजिबिलिटी जी आहे त्याची पहिलंच जे ऑप्शन आहे विजिबिलिटी हे नेहमी पब्लिक पाहिजे। ठीक आहे, पब्लिक असेल तर असं समजायचं की तुमचा व्हिडिओ प्रमोट करण्यासाठी बेटर आहे, म्हणजे इलिजिबल आहे। आणि त्याच्या नंतर बघा खाली जे विजिबिलिटीच्या खाली एक ऑप्शन आहे नोटिसेस, तर यामध्ये तुम्हाला करायचं काय आहे, नोटिसेसमध्ये तुम्हाला असं डॅश असणं आवश्यक आहे। कारण की का, जसे तुमच्या व्हिडिओला जर डॅश असेल म्हणजे तुमच्या व्हिडिओला ना स्ट्राईक आहे, ना कॉपीराईट क्लेम आहे, ना कुठली कम्युनिटी गाईडलाईन्सचं कुठलं काही स्ट्राईक वगैरे आलेलं आहे, हे असतं नोटिसेसमध्ये। त्याच्यामुळे जेव्हाही तुमच्या चॅनलवर नोटिसेसला डॅश असेल तेव्हाच तुमचा व्हिडिओ हा पूर्णपणे स्ट्राईक फ्री आहे। स्ट्राईक फ्री म्हणजे तुम्ही कोणाचं काहीच यूज केलेलं नाही, हा व्हिडिओ जो आहे तो ओरिजिनल आहे, या प्रकारे या ठिकाणी सांगितलं जातं। आणि त्याच्यानंतर मग बघा खाली तुम्हाला तुमच्या रँकिंग वगैरे व्हिडिओचा परफॉर्मन्स दिसणार आहे। तर बघा वरती तुम्हाला या ठिकाणी पेन्सिलचा आयकॉन दिसेल, तर पेन्सिलच्या आयकॉनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्यासमोर एक असा इंटरफेस तयार होईल, ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या याचं एडिटिंग वगैरे करता येतं। या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं जे पेन्सिलचं आयकॉन आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं चॅनलचं जे थंबनेल असेल ते चेंज करता येईल। नंतर खाली टायटल येतं, ते तुम्ही दिलेलंच असतं। आता विजिबिलिटी मी जसं बोलली तुम्हाला ते पब्लिक पाहिजे, तर ते पब्लिकच हवं, तरच लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ हा पोहोचणार आहे। आणि ऑडियन्स ऑलवेज नो म्हणजे नोच पाहिजे। आता या ठिकाणी बघा सजेस्टेडमध्ये तुम्ही जेवढे प्रोडक्ट टॅग केलेले असतात या प्रोडक्टची लिस्ट या ठिकाणी येणार आहे। ठीक आहे, सजेस्टेडमध्ये
तर त्याच्यानंतर तुमचं डिस्क्रिप्शन असेल तर बघा तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे आणि खाली बघा या ठिकाणी तुम्हाला ॲट्रिब्यूट्स जे आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर ॲट्रिब्यूट्सवर क्लिक केल्यानंतर इथं AI यूज म्हटलेलं पहिलंच ऑप्शन आहे. तर AI यूजचं पहिलं ऑप्शन असं असतं की त्याच्या ठिकाणी तुम्हाला हे नवीन आलेलं आहे ऑप्शन, ज्याच्यामध्ये जर तुम्ही AIचा वापर केला असेल तर तिथं येस करायचं आणि जर तुम्ही AI नसेल वापरलं तर नो करायचं. कारण इथं म्हटलं काय आहे, वॉज AI यूज टू जनरेट और एडिट युअर कंटेंट इन एनी ऑफ द फॉलोइंग वेज, मेक द रिअल पर्सन अपियर टू से डू समथिंग अँड डिड नॉट से और डू. तर ह्या गोष्टी याच्यासाठी असतात की जर यूट्यूबला समजायला पाहिजे की हा जो व्हिडिओ आहे तो AI थ्रू यूज केला आहे की तुमचा ओरिजिनल कंटेंट आहे. ओरिजिनल कंटेंट असेल तर यूट्यूब जे आहे तो लवकर प्रमोट करत असतो आपला व्हिडिओ. ठीक आहे. तर याच्यानंतर बघा या ठिकाणी बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोनेटायझेशनचं जे पेज आहे त्या ठिकाणी यायचं आहे आणि त्याच्यावर पेड प्रमोशन अँड ब्रँड्स जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी येस केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण तुमची जी चॅनलची लिस्ट आहे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला टाकायचं असेल तर ते तुम्ही करू शकतात. आणि कम्युनिटीमध्ये परत एकदा तुम्हाला या ठिकाणी शो लाईक्स जर दाखवायचे असतील तर तुम्ही हे ऑप्शन या ठिकाणी ऑन करू शकता. मी लाईक्सचं ऑप्शन ऑफ केलेलं आहे. तर याप्रमाणे तुम्हाला हा सगळा डेटा एडिट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमचा व्हिडिओ जो आहे तो प्रॉपरलीरित्या अपलोड झाला आहे. म्हणजे यूट्यूबला तुमचा जो व्हिडिओ आहे अपलोड झाल्यानंतर ते अल्गोरिदम समजणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या चॅनलला व्ह्यूज येतच नसतील तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट अशी करायची आहे की तुमचा चॅनलचा जो टॉपिक असेल तो चेंज करायचा आहे. चॅनलचा व्हिडिओ अपलोड करण्याचा टायमिंग चेंज करून बघायचा आहे. आपण जर एकच व्हिडिओ घेऊन बसलो आणि एकच टॉपिक घेऊन बसलो आणि जर आपल्याला व्ह्यूज येत नसतील तर मग आपण काहीतरी चेंजेस करून आपण एक एक्सपिरियन्स घेतला पाहिजे की हा व्हिडिओ जर आपण चेंज केला तर नक्कीच आपल्याला याच्यामध्ये फायदा होणार आहे. ठीक आहे. आणि या प्रकारे जर तुम्ही तुमचा व्हिडिओचा टॉपिक म्हणा किंवा व्हिडिओची टायमिंग म्हणा, क्वालिटी म्हणा व्हिडिओची, ते ह्या गोष्टी जर इम्प्रूव्ह केल्या आणि त्याच्यानंतर SEO व्यवस्थितपणे केला तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन त्याला म्हणत असतात. म्हणजे जे तुम्ही डिस्क्रिप्शन, हॅशटॅग, टॅग वगैरे देत असतात ते व्यवस्थितरित्या जर दिले आणि तेही क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करून जर व्यवस्थितरित्या तुम्ही तिथं एडिटिंग करून दिले, कारण YT स्टुडिओमध्ये एवढे सारे ऑप्शन्स हे येत नाहीत. त्याच्यामुळे जेव्हाही आपण व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आधी आपण अनलिस्टेड करतो त्यावेळेस काय करायचं, YT स्टुडिओ क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करून त्या ठिकाणी आपल्याला कीवर्ड्स वगैरे सगळे टाकायचे आहेत. आपल्या व्हिडिओचं टायटल व्यवस्थित टाकायचे आहे. त्याच्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन म्हणा, हॅशटॅग म्हणा, या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितरित्या कुठं टाकायच्या आहेत. क्रोम ब्राउझरमध्ये YT स्टुडिओ ओपन करून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ अनलिस्टेड असतो तेव्हा ह्या गोष्टी करायच्या आहेत. कारण YT स्टुडिओ बरेचसे ऑप्शन दिलेले नाही आहेत आणि YT स्टुडिओमध्ये फक्त आपल्याला एक डेटा शो होतो आणि जी मेन एडिटिंग असते ती आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये YT स्टुडिओ डेस्कटॉप मोडला ऑन करून त्या ठिकाणी करायचं असतं. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एक हाईप द्यायला विसरू नका, एक कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू.